तर नमस्कार मंडळी, कशा आहात? आज आहे 17 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला तुम्हाला तर माहिती आहे शिवजयंती आहे. तर आज संध्याकाळी बनवायचं होतं, म्हणजे प्रतीकला ताप होती आणि पाण्यावरून जसं आलो तसं प्रतीक बिमारच पडला आणि तो जेवत पण नव्हता, काहीच नाही. मग त्याचं तोंड कडू पडलेलं होतं तापीनी, अजून पण त्याला ताप आहेच. तर बघू शकता, त्याला मग सांबार वडा खायचा होता, तर मी बनवला. अशी डाळ पटकन भिजली पाहिजे, तर मग सात म्हणजे 6 वाजता मी डाळ टाकून दिली, तर 8 वाजेपर्यंत तयार पण केला. आणि डाळ कशी भिजवली तुम्ही बघू शकता. थोडंसं पाणी कोमट केलं आणि कोमट पाण्यामध्ये डाळ टाकून दिली आणि अर्धा पाऊण तासातच डाळ मस्तपैकी भिजली. आणि त्याच्यानंतर मी मस्त बारीक मिक्सरनी करून घेतली. त्याच्यात थोडासा सोडा टाकला, थोडंसं मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि मस्तपैकी फेटून घेतलं. आणि तेल ठेवलेलं आहे सांबार वडा तळण्यासाठी. आणि हे आपला सांबार तयार आहे. याच्यात चिंच वगैरे टाकलेली आहे, मी भिजायला पहिलेच ठेवलेली होती थोडीशी. जेव्हा डाळ भिजायला ठेवली तेव्हा थोडीशी चिंच पण भिजवली होती मी. आणि बघू शकता, असं मस्त मेन कापडला असं म्हणजे असे पॉलिथिनला असं पाणी लावायचं, नाही तर मग तेल लावायचं आणि मस्तपैकी असा पाण्याचा हात घेऊन असे करून घ्यायचे आपले सांबार वडे. आणि याची मशीन असते सांबार वडे बनवण्याची. तर मी बघू शकता असेच वेळेवाकडे करून घेतले आणि कसे मला जमले की नाही हे तुम्ही नक्कीच सांगा. आणि खूप टेस्टी झाले होते सांबार वडे. आणि बघू शकता असे झालेले आहेत आपले. आणि बारीक गॅसवर तळून घ्यावं लागतात हे. मी बारीक गॅसवर तळून घेतले होते आणि प्रतीकला दिले. मग चला, तर मग तुम्ही पण या सांबार वडा खायसाठी आणि कसा झाला ते पण सांगा कमेंट्समध्ये. आणि मिनी ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट्समध्ये सांगा. तर काल खूप ताप होती, म्हणजे 2-3 दिवसापासूनच तशी ताप आहे प्रतीकला. तर 4-5 किलोमीटर तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल मिनी ब्लॉग गुरुवारचा तर तुम्हाला माहितीच असेल. तर आम्ही किती पायी चालून गेलो होतो ते. तर मग प्रतीक बिमारच पडला. त्या मुलांना काही चालायची सवय नाही आहे एवढी. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.